तेव्हा पटियाळा हाऊस कोर्टाच्या बाहेर कशा पद्धतीनं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे याबद्दलची दृश्य आपण पाहत होतो, याबद्दलचा रिपोर्ट आपण पाहत होतो। तुर्तास वळूया राज्यातल्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा पार पडला। ऋतुजा पाटील या लवकरच अजित पवारांच्या घरच्या सुनबाई होणार आहेत। या साखरपुड्यासाठी राजकारणासह वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहुण्यांना निमंत्रण आहे। मात्र नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, पत्नी प्रतिभा आणि जावई बापू सदानंद सुळेंसह अजित पवारांच्या फार्म हाऊसवर उपस्थित आहेत। शांतिदो भव सुप्रसन्नो वरदो भव। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, शरद पवार आणि प्रतिभा पवार हे दोघेही आता आपल्या नातवाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असल्याचं समजतंय। आणखी कोण कोण पाहुणे या ठिकाणी आता उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत, काय अपडेट मिळत आहे? दीपक, जर आपण बघितलं तर पुण्यातील जे गोठवडे फाटा आहे त्या ठिकाणी हे आलिशान फार्म हाऊस अजित पवारांचं आहे आणि याच फार्म हाऊस मध्ये आज जय पवार जे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत त्यांचा साखरपुडा या ठिकाणी पार पडतोय। खूप सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गेले 3-4 दिवस सातत्याने या ठिकाणी हे सगळी सजावटीची व्यवस्था सुरू होती आणि आज त्या ठिकाणी साखरपुडा पार पडतोय। स्वतः शरद पवार असतील, प्रतिभाताई असतील, सुप्रिया सुळे असेल, सदानंद सुळे असतील व इतर रोहित पवार असेल, त्याचबरोबर योगेंद्र पवार असतील, हे सगळे लोक त्या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंबीय त्या ठिकाणी या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे। जर आपण बघितलं तर स्टेजवर स्वतः जय पवार बसलेले आहेत, अजित पवार त्या ठिकाणी आहेत। एवढंच काय तर सुनेत्र पवार देखील त्या ठिकाणी सगळे जण आहेत। विधी त्या ठिकाणी पार पडतायत। आतमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। संगीताचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे आणि आता जर आपण बघितलं तर जवळपास पवार कुटुंबियातील 300 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या या उपस्थितीत या ठिकाणी हे कार्यक्रम पार पडतोय। बाहेरच्या बाजूला या फार्म हाऊस जर आपण बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि ज्या परिसरात हा फार्म हाऊस आहे पलीकडच्या बाजूला मुठा नदी वाहते आणि समोर पूर्ण हिरवळ अशा एक सुंदर ठिकाणी हा फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊस मध्ये आज अजित पवार हा साखरपुडा जो आहे तो पार पडतो आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।